त्यांनी आम्हाला या चित्रपटासंदर्भात पहिल्या भागाला दुसऱ्या भागाला वेळा दिल्या, तर त्यावेळी प्रेक्षकांची उत्कंठा जास्तीत जास्त पद्धतीने वाढते। पार्ट 2 ला ते आम्ही केलंय। पहिल्या भागात दिघे साहेब गेले, सगळ्यांनीच त्यांचा एक चरित्रपट पाहिला 3 तासाचा, पण 3 तासात हा ट्रेलर असतो। चित्रपट म्हणजे पोराचे पाय पाळण्यात दिसतात, तसे चित्रपटाचे पाय ट्रेलरमध्ये दिसतात। आणि ट्रेलर तुम्ही पाहिलाय, जितका धगधगता ट्रेलर आहे तितकाच धगधगता प्रत्येक मिनिट या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। एक सेकंदावर प्रेम केलं ते आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। आज बमन इराणी सर इथे आहेत, मला इतका आनंद होतोय। मी सुद्धा थिएटरचा माणूस आहे, मी 20-22 वर्ष थिएटर केलंय आणि बमन इराणी सरांचं 2001 साली मी ॲक्टिंगचं वर्कशॉप केलं होतं। ही सगळी एवढी मोठी माणसं इथं आहेत। पुनीत गोयंका सर, या चित्रपटाला तुम्ही माझे सगळे निर्माते इथं आलाय। माझे गुरुवर्य राकेश सारंग सर इथं आलेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। अशोक मामांबरोबर मी मराठी नाटक करायचो, एक मनोमिलन, अनेक नाटकांचे दौरे अख्ख्या महाराष्ट्रात केले। त्यांचं वैभव वाढलेलं आहे। इतका मोठा माणूस, इतका मोठा कलाकार तो आहे। आज तुमच्या हाताखाली आम्ही शिकलो, आमचं कौतुक करायला हा चित्रपट सुद्धा करणार नाही। त्या सर्व चित्रपटांच्या पुढे एक पाऊल हा चित्रपट जाईल आणि महाराष्ट्र रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करेल, एवढी मला नक्कीच